नमस्कार. लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता कान्हा जो असतो तो सखीला घेऊन निघालेला असतो. तर सखी त्याला सांगत असते की तुझा फोन माझ्याकडे दे, मला गाणे ऐकायचे आहेत म्हणून. तर कान्हा मात्र त्याचा फोन काही सखीकडे द्यायला तयार नसतो. तर मग त्यानंतर सखी त्याला रेडिओ लावायला सांगते. तर तो रेडिओ लावतो. तर रेडिओवर कुठल्याच्या आरजेचा काहीतरी प्रोग्राम सुरू असतो आणि त्यावर एक जण जो असतो तो त्या आरजेला प्रश्न विचारत असतो की मी CAची तयारी करतो आहे, पण माझ्या वडिलांचे 3 गाडीचे शोरूम आहेत म्हणून, आणि त्यामुळे मग मला ज्या काही लग्नासाठी मुली पाहायला येत आहेत त्या सगळ्या मुली मग ते शोरूम पाहूनच हो बोलतात ते लग्नासाठी. पण मला तर काही अजून लग्न करायचं नाही आहे आणि कुठल्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे, आयुष्याचा योग्य जोडीदार वगैरे कसा शोधावा काय मला कळत नाही आहे म्हणून. आणि तेवढ्यातच आरजे पुढचं काही उत्तर देणार, तर तेवढ्यातच त्यांचा ब्रेक होतो. आता मात्र सखीला खूप उत्सुकता लागलेली असते, कारण तीसुद्धा सेम सिच्युएशनमध्ये फसलेली असते. तिलासुद्धा स्वयंवरामध्ये इतक्या सगळ्या एंट्रीज येतील, त्यामधून योग्य मुलगा कसा निवडावा तेच कळत नसतं. पण तितक्यातच ब्रेक झाल्यामुळे सखी मात्र आता नाराज होते व बोलते, यांनाही आत्ताच ब्रेक घ्यायचा होता का? मला ऐकायचं होतं पुढे सगळं. मी सुद्धा त्याच सिच्युएशनमध्ये तर अडकली आहे. खरं प्रेम कसं ओळखावं किंवा आता या स्वयंवरामध्ये कसं ठरवणार आहे मी नक्की कुठल्या मुलाशी लग्न करायचं काय तेच मला काही कळत नाही आहे. त्यावर कान्हा बोलतो की त्यासाठी आरजेची काय गरज आहे बरं, आणि रेडिओची काय गरज आहे? मी सांगतो ना तुम्हाला की त्या आरजेने पुढे काय उत्तर दिलं असेल म्हणून. त्याने हेच सांगितलं असेल की तू एक काम कर, त्या सर्व मुलींना हे सांग की मी लग्न झाल्यानंतर माझ्या वडिलांचा व्यवसाय करणार नाही, मी स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे आणि माझी जी काही कमाई आहे कष्टाची मी त्यावरच जगणार आहे म्हणून. माझ्या वडिलांचा बिझनेस वगैरे मग किंवा पैसा वगैरे मला काहीसुद्धा नको आहे. आणि असं सांगितल्यानंतर 90% मुली तर त्याचा लग्नाचा विषय तर सोडूनच देतील आणि राहिलेल्या 10% मुलींमधनं मग त्याच्यावर प्रेम करणारी, काळजी घेणारी, समजून घेणारी मुलगी भेटायला काही वेळ वगैरे लागणार नाही त्याला. मग तर सोपं आहे ना की राहिलेल्या 10% मुलींमधनं अशी एखादी मुलगी शोधणं वगैरे. आता मात्र सखीलाही हे पटतं. पण त्यानंतर मात्र सखीचा मूड फ्रेश करण्यासाठी कान्हा जो असतो तो त्याचा मोबाईल कनेक्ट करून गाणे लावून देतो. तर आता गाणे ऐकताना मात्र सखीचं मन थोडं शांत झालेलं असतं आणि ती थोडीशी खुश असते. तर कान्हा मात्र तिच्याकडेच पाहत असतो. तर कान्हा आणि सखी दोघांनाही त्यांचे आधीचे प्रसंग आठवत असतात की सखी जेव्हा पहिल्यांदाच कान्हाला भेटली होती वगैरे, पण सखीच्या मनामध्ये खरं तर अजूनही कान्हाबद्दल रागच असतो. तर इकडे सरकार आता सखीच्या रूममध्ये आलेली असते, ती गोल्डन कलरची डायरी शोधण्यासाठी. तर तिथे परशुराम काका आणि मीनाक्षी काकू आधीपासूनच गॅलरीमध्ये लपून बसलेले असतात. तर ती उर्मिला काकू जी असते ती सोफ्यामागे लपलेली असते. आता सरकार जी असते ती रूममध्ये येताच इकडे तिकडे शोधाशोध करायला सुरुवात करते. सगळ्यात आधी ती सखी जी ब्राऊन कलरची बॅग घेऊन गेली होती बाहेर जाताना, ती बॅग घेते व त्यामध्ये ती शोधत असते. पण त्या बॅगमध्ये तिला ती डायरी काही सापडत नाही. आता खरं तर ही सरकार चिडलेली असते व ती बॅग फेकून देणार, पण तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की आवाजाने सखी उठेल, म्हणून मग ती सावकाश स्वतःला शांत करत ती बॅग बाजूला ठेवून देते. आणि आता सखीच्या कपाटामध्ये इकडे तिकडे त्या बेडच्या खाली तिने कुठे काही डायरी ठेवली आहे का, किंवा सखीच्या दुसऱ्या बॅगमध्ये वगैरे कुठे डायरी ठेवली आहे का हे शोधत असते. पण काही केल्या तिला डायरी काही सापडत नसते. आता सरकारची शोधाशोध मात्र सुरूच असते. तर इकडे आता आईस्क्रीमच्या दुकानाजवळ पोहोचल्यानंतर सखी खाली उतरते. तर कान्हा जो असतो तो आतून एक शाल काढतो आणि सखीला देत असतो व बोलतो की एक मिनिट तुम्ही असंच कुठे बाहेर आईस्क्रीम खायला वगैरे जाऊ नका, ही शाल घेऊन जा. त्याचं काय आहे ना की खूप लोक तुम्हाला ओळखतात आणि सकाळी पाहिलं ना काय झालं, असं काही होऊ नये ना म्हणून तुम्हाला सांगतोय. त्यावर सखी बोलते की मी हे असं काही करणार नाही आहे म्हणून, आणि आता माझा मूड पण नाही राहिला आईस्क्रीम खाण्याचा.
ते आता मात्र कान्हा हैराण होतो की इतक्यात कसा यांचा मूड चेंज झाला, की इतक्यात तर आईस्क्रीम खायची होती. मग त्यानंतर ती सांगते की मी एक काम करते, मी इथेच गाडीमध्ये बसते, तू जा आणि आईस्क्रीम घेऊन ये. आणि कान्हाला सांगते की 8 वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आईस्क्रीम आण माझ्यासाठी म्हणून. आता कान्हा मात्र हैराण होतो व बोलतो की 8 वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम खाणार आहोत तुम्ही? अहो वातावरण पहा, वेळ पहा आणि अशा 8 वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम खाऊन तुमचा घसा राहील का? आता सखी त्याला बोलते की घसा कुणाचा आहे? माझा आहे ना, मग मी पाहून घेईन काय करायचं, काय खायचं, काय नाही ते. तुला सांगितलंय तेवढं मात्र काम तू कर, जा आणि 8 आईस्क्रीम घेऊन ये. आता कान्हा गाडीमध्ये त्याचा ठेवलेला फोन घ्यायला जातो, तर तेवढ्यातच सखी त्याला बोलते की फोन कशाला घेऊन जातोय म्हणून, फोन इथेच ठेव, मला गाणे ऐकायचे आहेत गाडीत बसल्या बसल्या, तू येईपर्यंत मी गाणे ऐकणार आहे म्हणून. असं सांगून ती गाडीमध्ये बसते आणि कान्हाला तिथून आईस्क्रीम आणण्यासाठी पाठवून देते. तर कान्हाही इकडे आता आईस्क्रीम आणण्यासाठी आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आलेला असतो आणि सखीने सांगितल्याप्रमाणे तो आता 8 वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सचे आईस्क्रीम घेत असतो. तर कान्हा तिथे नाही आहे हे पाहून आता सखी कान्हाचा फोन घेते आणि स्वतःशीच बोलत असते की सॉरी, माफ कर मला, मी अशी नाही आहे. पण काय आहे ना, जे लोक माझ्याशी प्रामाणिक राहतात मीही त्यांच्याशी प्रामाणिकच राहते, पण जे माझ्याशी अप्रामाणिकपणा करतात त्यांना मात्र मी त्यांच्याच भाषेत उत्तर देते म्हणून. आणि आता मी असं काहीतरी करणार आहे ना की ज्यामुळे तुझं जे सरकारवरचा विश्वास वगैरे आहे ना, प्रामाणिकपणा आहे ना, सगळं काही धुळीला मिळेल, असं ती स्वतःशीच बोलत असते. आणि त्या कान्हाच्या फोनमध्ये ती काहीतरी करत असते. पण तेवढ्यातच तिचं लक्ष गाडीमध्ये ठेवलेल्या साईबाबांकडे जातं आणि मग ती साईबाबांचीही माफी मागते व बोलते की बाबा मला माफ करा. अहो माझ्या मनामध्ये असं नाही आहे किंवा मी अशी मुलगी नाही आहे, पण काय करणार, माझा नाईलाज आहे आणि सरकारला दगडा शिकवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी आता एका दगडामध्ये 2 पक्षी मारणार आहे. आता असं ती स्वतःशीच बडबडत काहीतरी कान्हाच्या फोनमध्ये टाईप वगैरे करत असते. तर इकडे हा कान्हा आता तिने सांगितल्याप्रमाणे 8 वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम घेऊन इकडे येत असतो. तर गाडीजवळ येताच त्याचं लक्ष जातं की सखी त्याच्या मोबाईलवर काहीतरी करते म्हणून. पण ती काच बंद असल्यामुळे त्याला काही दिसत नाही की सखी काय करते. तर इकडे सरकारची शोधाशोध मात्र काही थांबत नाही. आता तीही फार हैराण होऊन गेलेली असते, कारण तिला सखीच्या कपाटामध्ये, बॅगमध्ये, बेडमध्ये वगैरे कुठेच ती डायरी सापडलेली नसते. तर परशुराम, मीनाक्षी आणि उर्मिला हे सगळे सरकारकडे पाहत असतात काय चाललं आहे म्हणून. आणि तेवढ्यातच सरकारचं लक्ष जे असतं ते सोफ्याच्या मागे लपलेल्या उर्मिलाकडे जातं. आणि आता ती रागानेच उर्मिलाला उठायला सांगते व विचारते की काय काय करत होतीस तू इथे? उर्मिला बिचारी आपली घाबरलेल्या अवस्थेतच तिला सांगते की डायरी शोधायला आले होते मी इथे. त्यावर सरकार बोलते की मी सांगितलं होतं का तुला डायरी शोधायला? नाही ना, मग कशासाठी शोधत होतीस तू डायरी? त्यावर उर्मिला आता सांगते की तुम्हाला देण्यासाठीच शोधत होते मी, तुमच्यासाठीच. आता सरकार तिला बोलते की हो ना, मग आता डायरी शोधायची म्हणून. आणि ती उर्मिलालाही डायरी शोधायच्या कामासाठी लावते. आता सरकार आणि उर्मिला दोघी मिळून डायरी शोधत असतात. पण तेवढ्यातच अचानक सरकारचं लक्ष खाली पडलेल्या कॉफीवर जातं आणि तिच्या लक्षात येतं की ही कॉफी तर सखी पिलेलीच नाही आहे, कॉफी तर इथेच सांडलेली आहे. याचा अर्थ सखी गाढ झोपलेली नाही आहे. आणि जर ती गाढ झोपली नाही आहे तर इतक्या वेळात ती उठायला हवी होती, मग इतक्या वेळात ती उठली का नाही? आता मात्र सरकारला ती कॉफी पाहून सखीवर संशय येतो आणि म्हणूनच आता ती सखीच्या बेडजवळ येते आणि खरंच सखी इथे अंथरुणाखाली झोपली आहे की नाही हे चेक करते आणि रागानेच ती ते अंथरूण बाजूला करते. तर हे सर्व परशुराम आणि मीनाक्षी जे गॅलरीमध्ये लपून बसलेले असतात ना, ते तिकडनं पाहत असतात.
आता मात्र सरकार फार चिडलेली असते. ती पांघरून बाजूला करते ब्लँकेट आणि खाली पाहते तर सखीने त्या उशा ठेवलेल्या असतात. सखी तिथे नसतेच. सखी त्या रूममध्ये गायब असते. आता मात्र हे सर्व पाहून सरकार मात्र फार फार चिडून गेलेली असते सखीवर आणि ती उर्मिलालाही विचारते की कुठे आहे सखी. आता उर्मिलालाही काही माहीत नसतं की सखी नक्की कुठे गेली आहे किंवा काय वगैरे, आणि सखी रूममध्ये नाही हे पाहून खरं तर उर्मिलाही आश्चर्यचकित झालेली असते. तर उर्मिला सरकारला सांगत असते की सखी नाही आहे रूममध्ये. तर सरकार तिला चिडूनच बोलते की ते मलाही दिसतंय की सखी रूममध्ये नाही आहे म्हणून. कुठे गेली आहे ती, पण लवकरात लवकर तिला शोधायला हवं, लवकर शोध तिला म्हणून. तर आता कान्हा जो असतो तो आईस्क्रीम घेऊन गाडीजवळ आलेला असतो, पण सखी त्याच्या मोबाईलवर काय करते हे मात्र त्याला काही दिसत नसतं. आणि दोन्ही हातांमध्ये आईस्क्रीम असल्यामुळे तो आता हाताच्या कोपऱ्यानंच गाडीवर थोडासा आवाज करतो आणि सखीला विचारतो की का चुकडा, तुम्ही काय करत आहात माझ्या मोबाईलवर म्हणून. आता मात्र कान्हा येताच आपली चोरी पकडली जाते म्हणून सखी जी असते ती घाबरून जाते आणि त्याला बोलते की मी गाणी चेंज करत होते. काय सारखं सारखं एकच गाणं ऐकणार का, किती बोर होतं सारखं सारखं एकच गाणं ऐकून म्हणून, आणि किती बोरिंग प्लेलिस्ट आहे रे तुझी. त्यावर कान्हा बोलतो हो त्याचं काय आहे ना की मी माणूसच थोडा इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे तुम्हाला माझी प्लेलिस्ट वगैरे बोरिंगच वाटेल म्हणून. आणि कान्हा तिला आता ते आईस्क्रीम देत असतो. तर आता सखी सांगते की आता माझा मूड नाही आहे आईस्क्रीम खाण्याचा, त्यापेक्षा एक काम कर, हे सगळे काही आईस्क्रीम जे आहेत ते तूच खाऊन टाक. आता मात्र कान्हा चिडतो व चिडूनच बोलतो असं कसं, आईस्क्रीम म्हणजे काय प्लेलिस्ट आहे का लगेच एका सेकंदात चेंज व्हायला. नंतर तो त्याला सावरतच बोलतो की अहो म्हणजे असं कसं काय लगेच मूड चेंज झाला, आत्ता तर तुम्हाला आईस्क्रीम खायची होती ना. त्यावर सखी सांगते की हो खायची होती मला आईस्क्रीम, पण आता माझा मूड नाही राहिला आईस्क्रीम खाण्याचा, त्यापेक्षा एक काम कर तू, हे सगळे 8 फ्लेवरच्या आईस्क्रीम ज्या आहेत त्या तू खाऊन टाक. आणि हो मी 10 म्हणायच्या आत तू त्या आईस्क्रीम खाऊन टाक. आणि ती डोळे बंद करते व त्याला ताकीद देते की आईस्क्रीम वाया नाही गेल्या पाहिजे म्हणून. तर ती डोळे उघडल्यानंतर पाहते तर समोर कान्हा नसतोच. आता ती कान्हाला शोधत असते की कान्हा कुठे गेला त्या आईस्क्रीम घेऊन वगैरे. तर ती गाडीतनं खाली उतरते तर तेवढ्यात तिचं लक्ष कान्हावर जातं. तर रस्त्याच्या पलीकडे कान्हा त्या आईस्क्रीम ज्या असतात त्या गरीब मुलांना वाटून देत असतो आणि त्यांना आईस्क्रीम मिळाल्यामुळे ते गरीब मुलंसुद्धा खूप खुश असतात. आता हे सर्व काही पाहून सखीसुद्धा फार खुश होते व ती स्वतःशीच बोलत असते, स्वतःशीच बडबडत असते. तर कान्हाचंही लक्ष इतक्यात तिच्याकडे जातं आणि त्या लहान मुलांना आईस्क्रीम वाटून झाल्यानंतर कान्हा पळतच धावतच आता सखीकडे येतो. तर सखी त्याला ओरडतेच, हे काय तू आईस्क्रीम तर खाल्लंच नाही. तेव्हा कान्हा बोलतो की तुम्ही काय बोलला होतात की आईस्क्रीम वाया जाता कामा नये. मग तसंही मला आईस्क्रीम खायचंच नव्हतं, मग कुठे आईस्क्रीम वाया गेलं आहे. त्या लहान मुलांनीही आईस्क्रीम खाल्लंयच ना. त्याचं काय आहे की प्रेम आणि आईस्क्रीम या दोन गोष्टी वेळेवर मिळाल्या ना तर माणसाला खूप आनंद होतो. पहा बरं त्यांच्या डोळ्यामध्ये किती आनंद आहे, कारण त्यांना हे आईस्क्रीम अगदी वेळेवर मिळालेलं आहे म्हणून. पण आता हे कान्हाचे हात जे असतात ते आईस्क्रीम वितळल्यामुळे सगळे भरून गेलेले असतात. आता मात्र तो ते हात शर्टला पुसणार तर तेवढ्यातच ही सखी त्याला ओरडते की हे काय करतोयस तू म्हणून, आणि त्याला टिश्यू पेपर देते हात पुसण्यासाठी. तर कान्हा तिला समजावत असतो की हेच आहे, अगदी गोष्टी वेळेतच व्हायला हव्यात, नाहीतर मग ह्या वितळलेल्या आईस्क्रीमसारखं होतं. म्हणजे जास्त वेळ झाला तर आईस्क्रीमही वितळून जातं, त्याचप्रमाणे गोष्टीही हातातून सुटून जातात वगैरे, असं काहीचं तो आता तिला बोलत असतो. तर सखी बोलते पण तू आईस्क्रीम खाल्लंच नाही आहेस, आता एक काम कर, आता जा आणि स्वतःसाठी एक आईस्क्रीम घेऊन ये म्हणून. आता कान्हाला मात्र कळत नाही, पण आता तिने हुकूम दिल्यामुळे त्याला ते आईस्क्रीम आणायला जावं लागतं. तर कान्हा आईस्क्रीम आणायला गेल्यानंतर सखी स्वतःशीच बडबडते की मी बघ आता काय करते आणि तुझी कशी वाट लावते ते. आणि ती पळतच जाऊन गाडीत बसते आणि गाडी घेऊन तिथून निघून जाते. पण कान्हाला मात्र या गोष्टीची काहीच कल्पना नसते. तर इकडे आता सखी घरात सापडत नाही आहे म्हटल्यानंतर आता सरकारही फार चिडलेली असते. तर व ती उर्मिलाला ताकीद देते की एक काम कर, तिला कॉल कर पहिला आणि ती कुठे गेली आहे, कोणासोबत गेली आहे
हे वगैरे विचार. तर आता उर्मिला सखीच्या नंबरवर फोन करते, पण सखीचा फोन तर घरातच तिथे वाजत असतो. त्यामुळे आता ही सरकार अजूनच फार चिडून जाते, कारण सखी फोनही सोबत घेऊन गेलेली नसल्यामुळे आता तिला शोधणं थोडंसं कठीण झालेलं असतं. तर मग सरकार उर्मिलाला ऑर्डर देते की तू, परशुराम आणि मीनाक्षी घरातले सगळे नोकर चाकर आत्ताच्या आत्ता लवकरात सखीला शोधा म्हणून, आणि तिथून निघून जाते. तर उर्मिलाही तिथून निघून गेल्यानंतर आता परशुराम आणि मीनाक्षी जे असतात लपून बसलेले ते बाहेर येतात. तर मीनाक्षी बोलते, बघा आता तुम्हालाच सखीला शोधून आणायचं आहे. तर आता इकडे कान्हा जे आईस्क्रीम घेऊन झाल्यानंतर तो गाडीकडे धावतच येतो आणि पाहतो तर काय, गाडी आणि सखी दोघेही जागेवर नाहीत. आता मात्र तो स्वतःशीच विचार करत असतो की कुठे गेले असतील बेबी सरकार. आता मात्र यांनी काही नवीन घोळ घालायला नकोय म्हणजे झालं. तर सखी जी असते ती आता इकडे सखी सदन चाळीमध्ये आलेली असते. तर या दाभाडी काकू ज्या असतात ते प्रसादाचं भांडं नेण्यासाठी आणि दिवा शांत करण्यासाठी तेथे आलेले असतात. ते बाबांना नमस्कार करतात, दिवा शांत करतात आणि प्रसादाचं भांडं घेऊन तिथून निघतात. तर तेवढ्यातच तिथे सखी येते. आता ते राहिलेला प्रसाद जो असतो ते सखीला देतात. तर सखी खरंच जेवण केलं नसल्यामुळे, भुकेली असल्यामुळे ती खूप पटापट गपागप तो प्रसाद खाऊन टाकते आणि काकूंना विचारते की अजून आहे का प्रसाद. आता काकूंच्या लक्षात येतं की सखी आता उपाशी दिसतीये, तिला भूक लागली आहे कदाचित. तर काकू तिला विचारतात, अगं तो प्रसाद आहे, जेवण नाही आहे काय, तुला भूक लागली आहे का, तू जेवण नाही केलं आहेस का. तर सखी मान डोलावून सांगते की नाही, भूक लागली आहे मला म्हणून. तर मग काकू आता तिला तिच्या घरी घेऊन जातात आणि तिला कांदा चिरायला सांगतात, कारण ते तिच्यासाठी पोहे बनवणार असतात. तर कांदा चिरता चिरता सखीला कांद्याच्या कडूमुळे आता रडायलाच येत असतं. तर ती बोलते की मला हा कांदा ना अजिबात नाही आवडत, कायमच रडवतो हा. त्यावर काकू बोलतात की अगं असं केल्यावर लग्न कसं होईल बरं तुझं. काय आहे ना की एखाद्या गोष्टीला फक्त नावं नाही ठेवायचे, त्या गोष्टीमध्ये जे चांगले गुण आहेत ना तेही पाहायचे आणि तेही घ्यायचा प्रयत्न करायचा. असं बोलत बोलत सखीला सांगत ते सखीसाठी पोहे बनवत असतात. आता पोहे बनवून झाल्यानंतर काकू सखीला पोहे खायला देतात व तिला सांगत असतात की अगं, समजावत असतात की असं नावं ठेवून नाही चालत, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं वगैरे, असं ते सखीला सांगत असतात. आता खरं तर सखी भुकेली असल्यामुळे ती पुरेपूर आनंद घेत ते पोहे खात असते. तर काकू तिला सांगतात की तुला अजून लागले तर अजूनही घे व तिला विचारत असतात की अगं तू सकाळीसुद्धा आली होतीस मंदिरामध्ये आणि आतासुद्धा आलीस, एवढ्या रात्रीची तू एकटीच आलीस का, तुला भीती नाही वाटली भूतांची वगैरे. त्यावर सखी सांगते की भूतांची कसली भीती, उलट तिथे एवढ्या मोठ्या घरामध्ये माणसांच्या गर्दीमध्ये सुद्धा मला एकटेपणा वाटत होता आणि इथे आल्यानंतर मला शांत वाटते म्हणून मी इथे आली आहे. सकाळी मी इथे आले तेव्हा मला धीर मिळाला आणि आता काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत म्हणून मी इथे आली आहे. आता काकू तिला विचारतात की उत्तरं, अगं कसली उत्तरं हवीत तुला, हे बघ मी अशी साधी भोळी बाई, ते उत्तरं वगैरे किंवा ते काही मला माहीत नाही गं. खरं सांगू का, मी जेव्हा कधी TV लावते ना तेव्हा त्याच्यावर फक्त आणि फक्त तुझ्या स्वयंवराचीच बातमी पाहायला मिळते बघ. तर तू नवरा एकदम असा समजूतदार, तुला समजून घेईल वगैरे, तुझ्यावर प्रेम करेल असा शोध, असा आता काकू सखीला सांगत असतात. तर सखी मनातच विचार करत असते की हा स्वयंवर कमी आणि हा एक खेळ जास्त होणार आहे. आता मी सरकारच्या मनसुब्यांचा कसा फडशा पाडते ना तेच पहा आता सर्वजण. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सखीने सांगितल्याप्रमाणे तिच्या स्वयंवरासाठी एंट्री करण्याची वेळ असते. तर तिकडे घरातील सर्वच जण उपस्थित असतात आणि सरकारने ती जी मुलगी अपॉइंट केलेली असते हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला तीही तिथेच असते. पण फक्त 3-4च एंट्री आलेल्या असतात स्वयंवराच्या, त्यामुळे सखी फार खुश असते व सरकारला बोलते, हे काय सरकार, तुम्ही तर बोलले होते की हजारोने एंट्री येतील म्हणून, पण हे काय 3-4च एंट्री आलेल्या आहेत फक्त. आणि तेवढ्यातच अजून एक एंट्री पडते आणि ती मुलगी आता सरकारला सांगते की सरकार, अजून एक एंट्री आलेली आहे नवीन.
खरं तर एंट्री येत नाहीत पाहून सरकारही थोडीशी नाराजच असते. पण त्या मुलीने अजून एक एंट्री आलेली आहे सांगताच सखी घाबरते व विचारते, काय? कोण आहे ते? कोणाची एंट्री आलेली आहे? आणि तेवढ्यातच जखमी अवस्थेतला कान्हा दरवाजात येतो व बोलतो, मी आहे तो. मी केली आहे नवीन एंट्री. वा, म्हणजे चांगली सेटिंग लावली होती तुम्ही बेबी सरकार. पण एक लक्षात ठेवा, मी या स्वयंवरामध्ये भाग घेणार आणि जिंकणार सुद्धा. आता हे ऐकल्यानंतर मात्र सरकार फारच खुश झालेली असते.